साधारणतः एक 10-15 मिनटापूर्वी प्राधिकरण फायर स्टेशनला मेनवरून कॉल आला आणि आता दोन्हीकडं पाहणं म्हणजे मेनवरून कॉल आल्यानंतर प्रथमतः प्राधिकरण फायर स्टेशनची गाडी वर्दीवर सोडण्यात आली. त्याचबरोबर पोलीस चौकीवरून पण फोन आला आणि तेच सेकंड आम्ही या गाडीच्या पाठोपाठ लगेच मेनची गाडी बोलवून घेतली आणि इथे येऊन जी हे लागली होती ती पाण्याच्या साईने विझवली. सध्याचे प्रवासी होते आणि सध्याची परिस्थिती काय? साधारणतः 35 ते 40 प्रवासी असतील आणि परिस्थिती कोणी हे नाही आहे, सर्वांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि काही जागा फटका नाही, फक्त पाठीमागच्या यालाच ते जास्त जळून गेलं वायरिंगमुळे, शॉर्ट सर्किटमुळे. बाकी बसला काही जास्त प्रमाणात हे नाही झाले. अशा आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी काय आव्हान करावं? आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना बचावासाठी की शक्यतो ड्रायव्हर आणि कंडक्टरनी जास्त सतर्क राहावं. आपले जे व्हेकल आहे त्याच्यामध्ये फायरची साधनं ठेवावी आणि सतर्कता बाळगावी. ते मी पहिले निघालो ब्रिज आपल्या रोडवर निघालो आणि अचानक धूर निघाला पाठीमागून आणि पाठी आतमध्ये थोडं निघाला आणि अचानकच जाळायला सुरुवात झाली, शॉर्ट सर्किट जायला सुरुवात झाली. किती प्रवासी होते? कशा पद्धतीने आगचं नियंत्रण करण्यात आलं? अचानकच ते धूर निघायला लागल्या आणि मी 2 वेळा थांबवली गाडी आणि लोकांनी मला बाहेर या भेटलेलं. किती प्रवासी होते? आणि तरी बी 50-60 असतील. पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालयाच्या समोर आमचं एक आंदोलन सुरू असताना अचानक टिळक चौक निगडी या ठिकाणी या PMPLच्या AC बसला आग लागली. आरडाओरडा झाला म्हणून आम्ही पळत या ठिकाणी आलो. तोपर्यंत अग्निशामकची गाडी देखील आली. मात्र या वाहनाचे वाहनचालक आणि कंडक्टर यांनी अत्यंत समयसूचकता दाखवत या मागच्या बाजूला या ठिकाणी आग लागल्यानंतर संपूर्ण वायरिंग जळालेलं असताना दरवाजे खोलले आणि आतले 35 ते 40 या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांना सुखरूप त्यांनी बाहेर काढण्याचं काम केलं. जर समजा ते दरवाजे उघडले नसते आणि ही आग जर अधिक व्यापक झाली असती तर आज 35 ते 40 लोकांना जीवाला आपल्या मुकावं लागलं असतं. मला एवढंच सांगायचं की PMPLची ही AC बस आहेत आणि या AC बसमध्ये रोज हजारो लोक प्रवास करतात. खरं तर PMPLचे जे काही मुख्य अधिकारी असतील, पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांच्या, करदात्या नागरिकांचा कोट्यवधी रुपये या बसेसवरती आम्ही खर्च करतो आणि अशा प्रकारे भर रस्त्यामध्ये, भर चौकामध्ये बसेसला आग लागत असतील आणि प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल तर याची पिंपरी महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त आणि PMPLचे जे मुख्य अधिकारी आहेत यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजेत.